डायबिटीस हा सायलेंट किलर आहे. बरोबर. तो काही लगेच तुम्हाला एका दिवसात, 2 वर्षात, 4 वर्षात तुम्हाला काहीच करत नाही. हळूहळू तुमच्या शरीरामध्ये तो अवयवांना पोखरत असतो. डायबिटीस किंवा मधुमेहाची काय बेसिक कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे तो होतोच? आईवडिलांना आहे आणि तुम्हाला होईलच असं काही नाहीये. करेक्ट. पण तुमची जीवनशैली चुकीची असेल तर मात्र 100% तुम्हाला होणार. टाईप 1 डायबिटीस लहान मुलांमध्ये मोस्टली होतो. वयाच्या 30 नंतरच अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्री डायबिटीस आहे की नाही हे कळू शकतं. मग फास्टिंग शुगर चेक केली तर त्याचं इन्शुलिन लेवल व्यवस्थित काम करते की नाही ते कळतं. जर डायबिटीसला व्यवस्थित क्युअर नाही केलं किंवा त्याच्यासाठी जे उपचार आहेत ते घेतले नाहीत तर काय काय धोके होऊ शकतात? पण डॉक्टरांचं उलट असतं. बोट काढलं तर पाय वाचेल आणि पाय वाचला तर जीव वाचेल. लगवीला जावं लागणं, वारंवार तहान लागणं, त्यानंतर वजन कमी होणं, ह्या ज्या घाम येण्यासारख्या किंवा एकदम अचानक 8-10 किलो वजन कमी झालंय, हे जर लक्षात आलं तर मग आपलं डायबिटीस, आपली रक्त चेक करून घेणं गरजेचं आहे. शुगर फ्री हे ऑप्शन आहे, डाएट आणि एक्सरसाइज ऑप्शन नाही. काही कारण नसताना त्यांचे बीटा सेल डिस्ट्रॉय होतात, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही. त्यांना मग लाईफ लॉंग आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागतं. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आजकाल आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय रिलेटेड टू डायबिटीस, आणि थंबनेलून तुम्हाला कळलंच असेल की आजचा पॉडकास्ट मुख्यत्वे कशाचा आहे. तर आज आपण डायबिटीस या विषयावर खूप सखोल अशी चर्चा करणार आहोत डॉक्टर प्रशांत शेलार यांच्यासोबत, जे की डायबिटीस तज्ज्ञ किंवा मधुमेह तज्ज्ञ म्हणून गेली जवळपास 10 ते 15 वर्ष झालं पिंपरी चिंचवड एरियामध्ये, त्याचबरोबर राजगुरुनगर एरियामध्ये काम करत आहेत. तर जाणून घेऊयात डायबिटीस म्हणजे काय, त्याच्यासोबत कशा गोष्टी असतात, त्याच्यानंतर मधुमेहाला कुठल्या मेडिसिन्स आहेत, कुठला लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, आणि एक्झॅक्टली मधुमेहासाठी काय काळजी घेतली पाहिजे. नमस्कार प्रशांत सर. नमस्ते सर, आता जसं तुमच्या इंट्रोडक्शनमध्येच आम्ही सांगितलं की जवळपास गेली 15 वर्ष झालं तुम्ही मधुमेह तज्ज्ञ म्हणून काम करताय या सगळ्या एरियांमध्ये. तर आम्हाला नेमकं मधुमेह किंवा डायबिटीस म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घ्यायला आवडेल. तर नेमकं डायबिटीस म्हणजे काय, तर डायबिटीस बद्दल बऱ्याच लोकांमध्ये इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. करेक्ट. त्यामुळं वेगवेगळे लोकांचे आहेत, परंतु जर सायंटिफिक डेफिनेशन बघितली तर डेफिनेशनमध्येच तुम्हाला सगळ्यांना कळेल की डायबिटीस इज अ मेटाबॉलिक कम वॅस्क्युलर डिसऑर्डर ऑफ मल्टिपल इटिओलॉजी characterized by chronic hyperglycemia, disturbances in protein, fat and carbohydrate metabolism leading to small blood vessel changes आणि लार्ज ब्लड व्हेसल चेंजेस. म्हणजे काय की डायबिटीस हा असा आजार आहे की मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे की जो जीवनशैलीमुळे होतो, आणि त्याच्यामध्ये सगळे जे आपले प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतात, आणि हे डायबिटीस झाल्यामुळं आपल्याला वेगवेगळे किडनीचे, लिव्हरचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात. असं तो डायबिटीस हा आजार आहे. आणि जनरली आपण जे काम करतो, अजून सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं म्हटलं तर आपण जे डेली रुटीनचं जे काम करतो, डेली रुटीनच्या कामामध्ये आपल्याला एनर्जी लागते. ती एनर्जी आपल्याला मिळते ग्लुकोज मधून, शुगर मधून. आता ही साखर कुठून येते आपल्या शरीरामध्ये? आपण जे अन्न घेतो त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं, आणि काही प्रमाणात आपलं शरीर, लिव्हर, ग्लायकोजन पासून साखर तयार करतात, आणि ही साखर आपल्याला काम करायला डेलीच्या रुटीनला ऊर्जा देत असते. आणि ही साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या पोटामध्ये पॅनक्रिया नावाच्या ग्रंथी असतात. त्याच्या बीटा सेल्स मध्ये इन्शुलिन नावाचं हॉर्मोन तयार होतं, आणि हे हॉर्मोन ही शुगर व्यवस्थित मेंटेन करत असतं. परंतु काही कारण असतो, हे जर मेंटेनन्स डिस्टर्ब झाला, एकतर इन्शुलिनचं प्रमाण कमी झालंय, प्रोडक्शन, किंवा इन्शुलिनचं प्रोडक्शन व्यवस्थित होते परंतु त्याचे ऍक्शन व्यवस्थित होत नाही. ह्या दोन्ही गोष्टी होतात, किंवा या दोन्हीपैकी एक गोष्ट झाली तर रक्तातली साखरेचं प्रमाण वाढायला लागतं, आणि मग त्याला म्हणतात आपण डायबिटीस. आता सर, डायबिटीस किंवा मधुमेहाची काय बेसिक कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे तो होतोच? कारण आजकाल असं झालं की शुगर खाऊ नका, शुगर टोटली बॅन करा, पण त्याच्यासोबतच बरीचशी बाकीची कारणे असतील. तर कुठली अशी मेजर कारण आहेत की ज्याच्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेह होतो असं जाणवतं? आता डायबिटीस होण्याचे मुख्यत्वे जनरली जर बघितलं तर आपण डायबिटीसचे वेगवेगळे प्रकार असतात. प्रकारांमधून मग कुठल्या प्रकाराचा डायबिटीस आपल्याला होतो त्यानुसार आपण ते बघतो. तर आपण मोस्टली जे जगामध्ये जे डायबिटीस आहे तो टाईप 2 डायबिटीस आहे. टाईप 1 डायबिटीस आहे, नंतर पुढचे आपण बघूयाच की टाईप प्रकार किती आहेत डायबिटीसचे. परंतु जनरली जी चर्चा होते ती टाईप 2 डायबिटीस बद्दलच होते, कारण 95 to 97% लोकांना टाईप 2 डायबिटीस आहे. आणि मग हा होण्याची जी कारणं आहेत ही मुख्यत्वे 2 कारणं आहेत. एक म्हणजे अनुवंशिकपणा, आणि दुसरं म्हणजे जीवनशैली. अनुवंशिकपणा हे जे कारण आहे, म्हणजे तुमच्या आईला, वडिलांना, कोणाला चुलत्या काकांना असेल तर तुम्हाला होण्याचे चान्सेस 5 ते 10% आहे.
परंतु तुमच्या जीवनशैलीमुळे होणारे जे परिणाम आहे ते 95% रिझन आहे. बापरे. म्हणजे तुमच्या आईवडिलांना आहे आणि तुम्हाला होईलच असं काही नाहीये. करेक्ट. पण तुमची जीवनशैली चुकीची असेल तर मात्र 100% तुम्हाला होणार. ओके. असं आहे. नक्कीच जीवनशैलीवर येऊयात आपण. पण त्याच्या आधी जसं तुम्ही म्हणाल की टाईप 1 किंवा टाईप 2, मला ते प्रकार जाणून घ्यायला आवडतील सर. म्हणजे नेमके कुठले प्रकार आहेत आणि त्याचं डिस्टिंग्विश कसं केलं जातं? आता टाईप डायबिटीसचे जे आहेत ते मुख्यत्वे 4 प्रकार आहेत. ओके. एक म्हणजे टाईप 1 डायबिटीस, जो टाईप 1 डायबिटीस लहान मुलांमध्ये मोस्टली होतो आणि त्या केसमध्ये जे बीटा सेल्स मगाशी आपण बोललो की बीटा सेल्समध्ये इन्शुलिन तयार होतं. ओके. ह्या टाईप 1 डायबिटीसच्या पेशंटमध्ये काही कारण होतं, मग जेनेटिक असेल किंवा काही इडिओपॅथिक, आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये आम्ही इडिओपॅथिक म्हणतो. काही शोध नाही लागला तर मग त्याला इडिओपॅथिक म्हटलं जातं. ओके. तर काही कारण नसताना त्यांचे बीटा सेल डिस्ट्रॉय होतात, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही. ओके. त्यांना मग लाईफ लॉंग आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागतं. त्यातच टाईप 1 डायबिटीस. दुसरा आहे टाईप 2 डायबिटीस, जो मगाशीच आपण डिस्कस केला की जो जीवनशैलीमुळे होणारा आजार डायबिटीस. तिसरा जो आहे तो म्हणजे गरोदरपणामध्ये होणारा डायबिटीस. ओके. होतं काय, गरोदरपणा म्हणजे पण त्या आईला एक स्ट्रेस असतो, बाळ पोटामध्ये असतं 9 महिने, तो जो हॉर्मोनल चेंजेस होतात आणि जो बॉडीमध्ये स्ट्रेस डेव्हलप होतो, त्या स्ट्रेसमुळे आधी नसतो डायबिटीस, परंतु ड्युरिंग प्रेग्नन्सी 2ऱ्या-3ऱ्या महिन्यामध्ये ज्यावेळेस तो डिटेक्ट होतो त्याला म्हणतात जेस्टेशनल डायबिटीस. ओके. आणि चौथा जे मग इतर प्रकार, बाकी भरपूर प्रकार आहेत, त्याला मग चौथ्या प्रकारामध्ये इतर प्रकारामध्ये मोडतात. त्यामध्ये मुख्यत्वे येतो म्हणजे लाडा, लेटंट ऑटोइम्यून डिसीज ऑफ द ॲडल्ट. म्हणजे जसं टाईप 1 डायबिटीस आपण बोललो तसं हा जो डायबिटीस आहे लाडा, तो सुरुवातीच्या काळामध्ये वर्ष दीड वर्ष 30-40च्या नंतर तयार होतो. वर्ष दीड वर्ष गोळ्यांना तो साथ देतो आणि तिथून पुढे गोळ्यांना साथ द्यायचं बंद होतं आणि त्यांना आयुष्यभर इंजेक्शन घ्यावं लागतं. दॅट इज लाडा. असे 4 मुख्य प्रकार आहेत. आता टाईप 2 मध्ये नेमकं काय काय घडतं मग सर? टाईप 2 डायबिटीसमध्ये जे घडतं ते म्हणजे पहिली गोष्ट एक अनुवंशिकता, आपण म्हटलं की 5 ते 10% असते. आणि जी जीवनशैली, मग जीवनशैली जी आहे आजकालची आपली, वेळोवेळी जेवण, कामाचे ताणतणाव, टेन्शन, स्ट्रेस, बैठं काम, व्यायामाचा अभाव, बरोबर, झोप कमी लागणे, जंक फूड किंवा काय आपल्याला हॅबिट्स असतील, टोबॅको, अल्कोहोल, या सगळ्यांचं संमिश्र. म्हणजे आता मग पहिल्याच तुम्ही ज्यावेळेस मला विचारलं की डायबिटीस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मी मल्टिपल इटिओलॉजी म्हटलं. हे मल्टिपल इटिओलॉजी आहेत. ओके. जसं मग तुम्हाला किंवा मला पण लोक प्रश्न विचारतात गेले 8-10 वर्ष, प्रत्येक पेशंट विचारतो मी तर गोड खात नाही, मला कसं काय डायबिटीस झाला? ते खूप लोकांचं असतं, म्हणजे माझ्या आई वडिलांना नाही मला कसं झाला. म्हणजे कुठलंही एक कारण आपण पिन पॉईंट नाही करू शकत. ओके. मल्टिपल इटिओलॉजी म्हणजे ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे आता त्या व्यक्तीला स्वतःला त्या डॉक्टरांच्या बरोबर बसून अभ्यास करायचा की माझ्या आयुष्यामध्ये काय काय कारण लागू पडतात. ओके. तर अशा पद्धतीने ही मल्टिपल इटिओलॉजीमुळे तो डायबिटीस होतो. पण मग टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिनचं जे आपण मगाशी बोलत होतो त्याचे काय असतात, म्हणजे ते वाढतंय, ते कमी होतंय का ते जनरेटच होत नाहीये, नेमकं काय होतं टाईप 2 डायबिटीस मध्ये? टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्शुलिन तयार होतं, परंतु इन्शुलिनला रेजिस्टन्स तयार होतो. ओके. म्हणजे जे इन्शुलिन आहे ते चांगल्या प्रमाणात तयार होतं, परंतु जी आपली फूड हॅबिट्स आहे, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त जातं, आपल्याकडं व्यायामाचा अभाव असतो, स्ट्रेस असतो, त्यामुळे काय होतं आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स होतं. म्हणजे इन्शुलिन थोडक्यात आपल्या इन्शुलिनचं काय काम असतं, जी शुगर आहे ती शुगरची एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं. पण जर जास्तीची शुगर झाली तर जास्तीची शुगर जी आपली बॉडी आहे ते इन्शुलिनच्या मार्फत आपल्या मसल्समध्ये, आपल्या लिव्हरमध्ये ती स्टोअर करून ठेवते. परंतु ते स्टोअर करून ठेवला पण एक लिमिट असतं. ते स्टोअरचं लिमिट संपलं की त्याला म्हणायचं इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला. मग सुरुवातीच्या काळात इन्सुलिन रेजिस्टन्स कसा आपण ओळखू शकतो, तर बऱ्याचशा लोक जे आहेत थोडंसं ओबेज असतात, वजन जास्त असतं, त्यांच्या मानेला अशा थोड्याशा छोट्या छोट्या गाठी येतात, मग त्याला मग इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो. तो इन्शुलिन रेजिस्टन्स तयार झाला की इन्शुलिन तयार होते, तुम्ही जर रक्तातली त्याचं इन्शुलिन मोजलं तर भरपूर भरेल, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त भरेल, कारण ते प्रोडक्शन जास्त करते, परंतु त्याचा इफेक्ट होत नाही, म्हणून ते रक्तामध्ये वाढत जातं आणि शुगर पण वाढत जाते. ओके. आता सर एक सध्या खूप टर्म ऐकायला मिळते की प्री डायबेटिक्स आहे, मग ती नेमकी काय टर्म आहे? प्री डायबेटिक्स म्हणजे नेमकं काय घडतं किंवा प्री डायबेटिक्स काय असतं? खूप खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण का आजकाल जगामध्ये 50% लोक जे आहेत त्या 50% लोकांना डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस आहे, पण त्यांना ते कळतच नाही जोपर्यंत ते चेक करत नाही तोपर्यंत. म्हणून आम्ही सांगतो की पहिले सांगायचो 40 नंतर, आता तर सांगतो की वयाच्या 30 नंतरच अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्री डायबिटीस आहे की नाही हे कळू शकतं. प्री डायबिटीस म्हणजे डायबिटीस होण्याच्या आधीची एक स्टेज. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही रक्तातली साखर जर जेवणाच्या आधी उपाशीपोटी जर चेक केली, ती जर 100 ते 126 असेल, जेवणानंतरची जी 2 तासाची साखर आपण चेक करतो ती 140 ते 199 असेल, आणि 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर जे आपण चेक करतो ते 5.7 ते 6.4
ह्या रेंजमध्ये असेल तर आपल्याला म्हणायचं आपण प्री डायबिटीज स्टेजमध्ये आहोत. ओके. आणि ह्या प्री डायबिटीज स्टेज जर लवकर डिटेक्ट झाली तर तुम्ही होणारे पुढचे धोके टाळू शकता. पुढचा डायबिटीज होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. तुमच्या डॉक्टरना भेटून काय लाईफस्टाईल चेंजेस करायचे, काय डाएट चेंजेस करायचे, हे जर तुम्ही केलं तर विदाऊट मेडिसिन तुमचा प्री डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो. आता सर म्हणजे तुम्ही जे बोललात की जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, तर मला इथे एक डाऊट आहे. मी पण बघितलंय बऱ्याचशा पेशंट लोकांना की आपण किंवा डॉक्टर लोक पण सजेस्ट करतात की जेवायच्या आधी तुम्ही 1-1.5 तास शुगर चेक करा, जेवल्यानंतर शुगर 1-1.5 तासांनी चेक करा. पण मग नेमकं असं काय घडतं जेवल्यानंतर आणि म्हणून आपण शुगर आधी आणि नंतर चेक करायला लागतो आणि त्याच्याने आपल्याला काय अंडरस्टँडिंग होतं, म्हणजे डॉक्टरांना त्याच्याने काय गोष्टी कळतात? गुड. आता जेवणाच्या अगोदर ऍक्च्युली आपण जे फास्टिंग म्हणतो, ओके. फास्टिंग हे कमीत कमी 8 ते 14 तासाचं फास्टिंग पाहिजे. ओके. म्हणजे त्यांनी 8 ते 14 तास काही खाल्लेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर जी शुगर आपण चेक करतो ती फास्टिंग म्हणतात. ओके. म्हणजे मग फास्टिंग शुगर चेक केली तर त्याचं इन्शुलिन लेवल व्यवस्थित काम करते की नाही ते कळतं. ओके. आणि पोस्ट फ्रंटल लेवल जी आहे ती पोस्ट फ्रंटल लेवल जेवणानंतर 1.5 ते 2 तासांनी चेक केली तर त्याचे इन्शुलिन स्पाइक्स जे होतात ते व्यवस्थित होतात की नाही ते कळतं. कारण आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन जे सिक्रेट होतं ते 2 फेजमध्ये होतं. ओके. एक म्हणजे कंटिन्युअस मेंटेनन्स फेजमध्ये सिक्रेशन 24 तास चालू असतं, ओके. ती कंटिन्युएशन फेज. आणि दुसरी फेज म्हणजे स्पाइक फेज. ओके. मग ज्या वेळेस आपण फूड इंटेक घेतो ओके. त्यावेळेस ते फूड डायजेस्ट करण्यासाठी त्या फूडमधून जी शुगर तयार होते ती शुगर एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा ग्लायकोजनच्या माध्यमात ग्लायकोजनच्या रूपात स्टोअर करण्यासाठी इन्शुलिन तयार होतं. ते इन्शुलिन स्पाइकमध्ये तयार होतं. ओके. मग ते इन्शुलिन स्पाइक होऊन सुद्धा त्याची शुगर जर 200च्या पुढे जात असेल त्याचा अर्थ त्याला ते इन्शुलिन एकतर कमी पडतंय किंवा इन्शुलिन रेजिस्टन्स जास्त आहे. हे आपल्याला त्या फास्टिंग आणि पीपमध्ये कळतं. ओके. तर सर मग अशा वेळेस सपोज एखाद्याने फास्टिंगच्या वेळेस शुगर चेक केली आणि ती नॉर्मल आली, पण जेवताना त्यांनी एखादा गोड पदार्थ खाल्लाय, म्हणजे बासुंदीच्या 4 वाट्या आहेत आणि त्याने 3 वाट्या पिल्यात आणि 2 तासाने तो आलाय शुगर चेक करायला, मग त्याचा स्पाइक सडन हिट होतो का, म्हणजे दिसतं का तसं आपल्याला? जर तो प्री डायबिटीजच्या फेजमध्ये नसेल, नॉन डायबिटिक असेल तर त्यात दिसणार नाही. ओके. डायबिटिक असेल किंवा प्री डायबिटिक असेल तो डेफिनेटली तो स्पाइक दिसणार. करेक्ट. आणि काही पेशंट आमचे असे गमतीशीर असतात की ज्यावेळेस शुगर चेक उद्या त्यांना माहिती आहे आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट आता 2 दिवसानंतर आहे. मग ते काय करतात 2 दिवस सगळं एकदम पथ्य पाणी कडक करतात. आता काय खायचं नाही, गोड खायचं नाही. त्यांची शुगर नॉर्मल येते. मग रिपोर्ट आणून दाखवतात की सर माझा रिपोर्ट नॉर्मल आलाय, मग आता कशाला मला गोळ्या पाहिजे, माझा डोस कमी करा. मग अशी जर चोरी पकडायची असेल तर त्यांचा HbA1c जर आपण केला 3 महिन्यानंतर, दर 3 महिन्यानंतर, तर मग आपल्याला कळतं ॲव्हरेज शुगर कळते ना, पाठीमागच्या 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर कळते. मग तो 2 दिवस आपल्याला चीट नाही करू शकत आणि ऍक्च्युअली तो स्वतःलाच चीट करत असतो. कारण त्या 2 दिवसामध्ये त्याची शुगर 2-3 दिवस जर तुम्ही पथ्य पाळली तर तुमची शुगर